सीईटी एक्झामिनेशनसाठी लिटरली 7 दिवस राहिलेले आहेत आणि टार्गेट आहे 90%. इट साऊंड क्रेझी. हे डिफिकल्ट आहे बट इम्पॉसिबल नाही. तर आता मी तुम्हाला 7 दिवसाची पूर्ण स्ट्रॅटेजी सांगणार आहे आणि हाऊ यू स्कोर 80 or 90 percentile इन जस्ट 7 days ऑफ स्टडी. तर आता 90 percentile म्हणजे टॉपर बनणं नसतं, तर इट मीन्स स्मार्ट स्टडी आणि तुमचे काही टॅकल पॉईंट्स जे तुम्ही सीईटीसाठी प्रिपेअर करत असता. तर आता तुम्ही पॅनिक व्हायचा गेम नाहीये, कारण की गेम ओव्हर झालेला नाहीये. म्हणजे 12वीचा रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट खाली वर काही आलेला असेल, बट इट डू नॉट थिंक ऑफ दॅट वरिंग सिच्युएशन्स. पण आता जर तुम्ही स्मार्ट प्ले केला तर तुम्ही सीईटीमध्ये तुमच्या बोर्डापेक्षा चांगले मार्क आणू शकता आणि ग्रेटर दॅन 90 और ग्रेटर दॅन 80 percentile तुम्ही आत्ताही स्कोर करू शकता. तर मी आता तुम्हाला तुमचा टाइम वेस्ट न करता काही वेळातच तुम्हाला डू ऑर डाय चॅप्टर सांगणार आहे. जर तुम्ही हे चॅप्टर्स केले ना, सीईटीमध्ये तुम्हाला 90+ स्कोर करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. तर लिटरली तुमचा सिलेबस खूप वास्ट आहे, मीन्स अराउंडिंग 60 to 70 चॅप्टर्स आहेत. परंतु या 60 to 70 चॅप्टर्समधूनही मी 14 ते 15 चॅप्टर असे काही निवडलेले आहेत विथ युझिंग 3 सब्जेक्ट्स. म्हणजे PCMचे 15 चॅप्टर्स फक्त. तुम्ही जर हे 3 चॅप्टर्स केले तुम्हाला 90+ percentile आरामशीर भेटू शकते. तर आता मी तुम्हाला तुमचा टाइम वेस्ट न करता फर्स्ट ऑफ ऑल सांगतो जे IMP चॅप्टर्स, आणि तुम्हाला याची लिंक, ड्राईव्हची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. तर फिजिक्सचे चॅप्टर्स, फर्स्ट येतो मॉडर्न फिजिक्स, सेकंड सेमी कंडक्टर, थर्ड येतो करंट इलेक्ट्रिसिटी जे 12चा पार्ट आहे, आणि फोर्थ येतो ऑप्टिक्स. जो ऑप्टिक्स हा रिपीट होतो पण 11चा पार्ट जास्त रिपीट होतो. तर मॉडर्न फिजिक्समध्ये तुम्हाला माहिती आहे जेवढे पण फॉर्म्युला आहेत ना, सगळे फॉर्म्युला तुम्ही पाठ करून जावा. कारण की फिजिक्स सांगतो मी लिटरली 50 आउट ऑफ 20 to 25 क्वेश्चन्स, म्हणजे लिटरली 30 क्वेश्चन म्हणा तुम्ही, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतात. तुम्ही जर PYQ केलेले असले ना तर तुम्हाला फिजिक्स आरामशीर जाईल. आणि सेकंड आता मी पुढचं सांगतो तुम्हाला केमिस्ट्री. तर केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स व्हेरी इम्पॉर्टंट, पॉलिमर फ्रॉम माय रेफरन्स व्हेरी इम्पॉर्टंट, केमिकल कायनेटिक्स, थर्मोडायनामिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री. थर्मोडायनामिक्सचे सगळे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे पण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स. आता गोष्ट येते फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जेवढे पण मॉलिक्युल्स आहेत त्याचे डायग्राम, त्याचे ग्रुप्स तुम्हाला आठवले पाहिजे, ते सगळं तुम्ही करून जावा. बायोमॉलिक्युलमध्ये पण कसला पूर्ण थेरॉटिकल चॅप्टर आहे आणि थेरी पूर्ण रिपीट केली जाते. मी सांगतो केमिस्ट्रीमध्ये लिटरली 50 आउट ऑफ 30 to 35 क्वेश्चन्स तुम्हाला थेरी बघण्यात भेटेल. कारण की म्हणजे तुम्ही असा क्वेश्चनच केमिस्ट्रीमध्ये येत नाही की तुम्ही पेन घ्या आणि पेननी सॉल्व्ह करा. तुम्ही फक्त तुमच्या CPU कडे बसले आणि माऊस पहिला क्लिक, दुसरा क्लिक, असंच होत असतं लिटरली. ज्यांचा केमिस्ट्रीमध्ये चांगली पकड आहे ना, चांगला अभ्यास आहे ना, तुम्ही लिटरली केमिस्ट्रीमध्ये 50 आउट ऑफ 50 ही स्कोर करू शकता. केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल येतात, न्यूमेरिकल पण खूप इझी असतात. मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी फाइंड करा, किंवा इलेक्ट्रोकेमिकलमध्ये केमिकल सेल फाइंड करा, केमिकल इक्विव्हॅलंट, केमिकल रेजिस्टर्स फाइंड करा, G फाइंड करा, एव्हरीथिंग. नंतर थर्मोडायनामिक्समध्ये माहिती तुम्हाला एनर्जी कार्याची, पॉवर इफिशियन्सी, इंजिनची खूप 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 इझी क्वेश्चन येतात गाईज. तर तुम्ही हे 6 चॅप्टर करून जावा, तुम्हाला कम्प्लिटली खूप हेल्प होईल. तर आता लास्ट आपला फेवरेट आणि सगळ्यात हार्ड वाटणारा सब्जेक्ट येतो मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्समध्ये फर्स्ट येतो डिफरन्सिएशन अँड ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इज द मोस्ट प्रिसाइज अँड मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन द व्ह्यू ऑफ CET. सेकंड येतो इंटिग्रेशन, बेसिक इंटिग्रेशन, बट याच्यामध्ये पण रिपीट होणारा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे तो डेफिनाईट प्रॉपर्टीज. म्हणजे डेफिनाईट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टी होतात ना, त्या ते 5 ते 6 आय थिंक 8 प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज तुम्ही करून गेला ना, तुम्हाला लिटरली पूर्ण गोष्टी तुम्हाला करता येतील. आणि थर्ड येतो प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, प्रोबॅबिलिटी तुम्ही नक्की करून जावा. आणि फोर्थ येतो वेक्टर्स. तर वेक्टर हा चॅप्टर आहे ना, आपल्या ह्याच्याने तरी आपल्याला आवड वाटतो. वेक्टर चॅप्टर खूप इझी आहे आणि वेक्टर चॅप्टरचे काही टाईप्स आहेत क्वेश्चनचे, ते ऑलमोस्ट रिपीट होतात. जर तुम्हाला या सगळ्या जेवढे मी चॅप्टर सांगितले याच्यामधले पण काही फॉर्म्युले किंवा काही टाईप्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला ते नक्की भेटेल. आणि फिफ्थ येतो मॅट्रायसिस आणि डिटर्मिनंट. तर मॅट्रायसिस आणि डिटर्मिनंट हा एक इझी चॅप्टर आहे जो तुम्ही करून जावा नक्कीच. आणि मॅट्रायसिस आणि डिटर्मिनंट लिटरली 4 to 5 क्वेश्चन रिपीट होतात, मीन्स 10 ते 15 मार्काला हा तुमचा धडा येतो. तर तुम्ही मॅट्रायसिस डिटर्मिनंटला स्किप करू नका. आणि सिक्स येतो सगळ्यात सोपा चॅप्टर जो 12th मध्ये आहे, फर्स्ट लॉजिक.
लॉजिक इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आणि याचे सुद्धा 7 ते 8 मार्काला तुम्हाला हा चॅप्टर आला जाईल. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, मॅथ्सचे 6, केमिस्ट्रीचे 6 आणि फिजिक्सचे 4, 6, 6, 12 आणि 4, 16 चॅप्टर्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. जर तुम्ही हे 16 चॅप्टर्स पूर्णपणे केले तर लिटरली तुम्ही 90+ पर्सेंटाईलला स्कोर करू शकता विदाऊट स्टडी. म्हणजे लोकांना पण कळणार नाही की तुम्ही काय केलं नेमकं. तर मी तुम्हाला लिटरली सांगतो, तुम्हाला जर या चॅप्टरविषयी काही डाऊट असेल तर या चॅप्टरशी तुम्हाला विचारू शकता. मी या चॅप्टरचे शॉर्ट नोटही अरेंज करेल तुम्हाला तुमच्या CET पेपरच्या आधी. तुम्हाला याचे शॉर्ट नोट्स, मी जर पॉसिबल झाले तर शॉर्ट नोट्स तुम्हाला लिटरली माझी ड्राईव्ह लिंक अपलोड करेल. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे, CET पर्सेंटाईल किती मार्काला किती आले, तर आत्ता आपल्याला याची गरज नाही आहे. तर आता आपल्याला फक्त हाऊ टू स्कोर मॅक्झिमम स्कोर विच यू हॅव अ पोटेन्शियल ऑफ दॅट, तर आपल्याला फक्त ते बघायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमचे जे पण डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत गुड बाय.